ओम शांती। आज आहे 11 जुलै 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला स्वतःचे चिंतन करायचे आहे, दुसऱ्यांचे नाही। कारण ड्रामा अनुसार अर्थात विश्व नाटकाच्या नियमानुसार जो जसे करेल तसे त्याला फळ मिळेल। प्रश्न आहे, त्रिकालदर्शी बनल्यामुळे आत्म्याला कोणती स्मृती आली आहे? उत्तर आहे, आत्म्याला स्मृती आली आहे की आपण खरे मूल वतनाचे निवासी या ड्रामामध्ये अर्थात विश्व नाटकामध्ये पाठ बजावण्याकरिता अर्थात अभिनय करण्याकरिता आलो आहोत। आम्ही मुख्य अभिनेता बनून 84 जन्मांचा अभिनय केला आहे। आता बाबांच्या समोर आहोत, मग त्यांच्या सोबत घरी जाऊ। पावन बनून घरी जायचे आहे आणि मग सुखधाम मध्ये यायचे आहे। हा सर्व खेळ भारतावरच बनलेला आहे। ही सर्व स्मृती त्रिकालदर्शी बनल्यामुळे आली आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या बेहदच्या खेळाला साक्षी होऊन पाहायचे आहे। कोणालाही घाबरायचे नाही। निर्भय बनण्याकरिता मी आत्मा आहे हा पाठ पक्का करायचा आहे। 2. स्वतःची तपासणी करून आपणच आपली परीक्षा घ्यायची आहे की कोणतेही कर्मेंद्रिय चलायमान तर होत नाही ना? काम विकारावर विजय मिळवला आहे का? देही अभिमानी कुठपर्यंत बनलो आहे? आजचे वरदान आहे, एका बाबांच्या स्मृतीमुळे ह्या सौभाग्याचा अनुभव करणारे भाग्यवान आत्माभव। स्पष्टीकरण आहे, जे कोणत्याही आत्म्याचे शब्द ऐकून सुद्धा ऐकत नाही, म्हणजेच त्यांच्या प्रभावामध्ये येत नाही। अन्य कोणत्याही आत्म्याला स्मृतीमध्ये, संकल्पामध्ये अथवा स्वप्नामध्ये सुद्धा स्थान देत नाही। अर्थात कोणत्याही देहधारीच्या प्रभावाखाली येत नाही। एक बाबा दुसरे कोणी नाही। याच स्मृतीमध्ये राहतात, त्यांना अविनाशी सौभाग्याचा तिलक लावला जातो। असे खरे सौभाग्य असणारेच भाग्यवान आहेत। स्लोगन आहे, आपली स्थिती श्रेष्ठ बनवायची असेल तर अंतर्मुखी बनून नंतर मग बाह्यमुखतेमध्ये या। ओम शांती।